नमस्कार, मी पूजा आणि माझी आई तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मालवणी फ्युजन बाय मायलेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण सर्वांच्याच आवडीची बटाट्याची भाजी म्हणजेच बटाट्याच्या काचऱ्या कशा करतात ते पाहणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आपण फोडणीला दिलेली आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या ज्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या आपण फोडणीला देणार आहोत। लसूण पाकळ्या तांबूस रंगावरती परतल्या की त्यामध्ये आता आपण 10 ते 12 कढीपत्त्याची पाने फोडणीला देणार आहोत। कढीपत्त्यामुळे भाजीला छान अशी चव येते। कढीपत्ता छान असा तडतडला की त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे जे बारीक चिरून घेतले आहेत ते आपण फोडणीला देणार आहोत। कांदा आपल्याला मऊसूत होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा मऊसूत परतून तयार झाला की यामध्ये आता आपण पाव चमचा हळद आणि 2 चमचे मालवणी मसाला घालून घेणार आहोत। हे सर्व साहित्य आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य तेल सुटेपर्यंत परतून घेतोय तोपर्यंत दुसऱ्या बाजूला तुम्ही इथे पाहू शकता 4 ते 5 बटाटे स्वच्छ धुवून साल काढून अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हे बारीक चिरून घेतलेले बटाटे आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून हे आपले बटाटे काळे पडणार नाहीत। तर आता हे स्वच्छ धुवून घेतलेले जे बटाटे आहेत ते आता आपण आपल्या फोडणीमध्ये घालून घेणार आहोत। त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आपण आता इथे घालून घेणार आहोत। हे सर्व साहित्य आपल्याला या मसाल्याबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे। सर्व साहित्य एकजीव झालं परतून झालं की आता आपण आपल्या ह्या भाजीवरती झाकण ठेवून झाकणावरती पाणी ठेवून या भाजीला 5 मिनिटांसाठी वाफ काढून घेणार आहोत। आपल्या या भाजीला छान अशी वाफ आलेली आहे। आता आपण ही भाजी पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर या भाजीमध्ये आता आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला जो टोमॅटो आहे ते या भाजीमध्ये एकत्र करणार आहोत। आंबट पदार्थांमुळे भाजी शिजायला थोडा जास्तीचा वेळ लागतो, त्यामुळे कोणतीही भाजी बनवताना ती 50% शिजली की त्यामध्ये आपण आंबट पदार्थ म्हणजेच टोमॅटो कोकम असे जे आंबट पदार्थ आहेत ते भाजी 50% शिजल्यावरती आपण हे पदार्थ भाजीमध्ये एकत्र करू शकतो। त्यामुळे भाजी आपली लवकरात लवकर शिजायला मदत होते। टोमॅटो एकजीव करून परत एकदा आपण या भाजीवरती झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून 5 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली ही बटाट्याची भाजी किंवा बटाट्याच्या काचऱ्या छान अशा तयार झाल्या आहेत। आवडीप्रमाणे आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपला हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।